हरिओम. आज गुरुवार 16 जुलै 2026, आषाढ शके 1948. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग आहे. गुरु आज्ञा पालनाशिवाय दुसरं कर्तव्यच उरलं नाही. ऐकूया. परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखवला त्यानेच जावं. मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही. एका वैद्याचं औषध सोडून दुसऱ्याचं घेतलं तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली. तरीही मी माझ्या माणसाला सोडत नाही ही गोष्ट निराळी. ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटलं त्या दिवशी सर्व प्रापंचिक पारमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झाला. गुरु आज्ञा पालनाशिवाय तुम्हाला दुसरं कर्तव्यच उरलं नाही. पण तुम्हाला असं वाटतं कुठे विष हे आमटीत घातलं काय किंवा भाजीत घातलं काय, दोन्ही त्याज्यच. त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय, दोन्ही त्याज्यच. मी कोण हे आधी जाणलं पाहिजे. परमात्मा कोण हे ते मग आपोआपच कळतं. दोघांचंही स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघंही एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपण निर्गुण असायला पाहिजे. म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्टी आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावं लागतं. त्याखेरीज जाणणंच होत नाही ना. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपण नको का परमात्मा स्वरूप व्हायला. यालाच साधू होऊन साधूस ओळखणे किंवा शिवो भूत्वा शिवम यजेत असं म्हणतात. आता कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश असे संस्कार पाहिजेत आणि ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघात रूपाने उद्भूत होतात. नंतर त्या वस्तूचं ज्ञान होतं. म्हणून परमात्म रूपाला विरोधी असे सर्व संस्कार घालवून आपण आपले अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केलं पाहिजे. जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाप दिसणं शक्य नाही. देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल, पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो. म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे. आपण भगवंताच्या नामात राहिलं पाहिजे. त्यातच जीवनातलं सर्व सुख सामावलंय. याहून दुसरं काय मिळवायचं. मी सुखाचा शोध केला आणि ते मला सापडलं, म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन आणि तो मार्ग म्हणजे भगवंताचं अनुसंधान. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्ही समाधानी राहा. जे मी सुरुवातीला सांगितलं तेच मी शेवटी सांगतो. तुम्ही कसंही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. याहून दुसरं काय मिळवायचं आहे. आपल्याकडून होईल तेवढं नाम घ्यावं, न होईल त्याचा राम कैवारी आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.